अभंगाच्या सुरुवातीला महाराजांनी सांगितले नाम संकीर्तन, नामाचं सातत्यानं केल्या जाणारं कीर्तन. आता नाम म्हणजे काय हो? नाम हे देवनागरी लिपीमधला असा शब्द आहे की ज्याचा आपल्या मराठी भाषेमध्ये अर्थ होतो नाव. नाव म्हणजे काय? नाम. नाव जन्मल्यापासून आपल्याला जन्मानंतर जे प्राप्त होतं ते नाव. जन्मल्या कोणी बाबू म्हणतं, कोणी सोन्या म्हणतं, कोणी पिंट्या म्हणतं, कोणी काय म्हणतं, कोणी काय म्हणतं. सगळ्यांना प्राप्त होणारं नाव. आतापर्यंत असा एकही प्राणी नाही जन्मला, मोठा झाला, गेला, नाव ठेवलं नाही. आहे का कोणी? आपल्याकडे आहे का? आमच्या काळात नव्हतं, आता आम्ही गेल्यावर कोणी असं आहे का इकडे? नाही ना. तर नाव माणसाला जन्मताच प्राप्त होतं. हळूहळू आपल्याकडे प्रथा आहे की आपण साखर वाटून, पेढे वाटून, पान वाटून, घुगऱ्या वाटून नाव ठेवतो. बरोबर आहे. हा झाला सगळा व्यवहारिक दृष्टिकोन. आपण थोडंसं व्यवहारिक दृष्टिकोनातून जाणार आहोत. कारण काय, पहिल्यांदाच कीर्तनाला आलीबाईन टोपल्यावर उपदेश करून दिली असं नको व्हायला. बरोबर आहे. रुजल पचल तेवढंच घ्यावं आणि द्यावं माणसाने. उगी ॲसिडिटी होईल, ढेकरं येतील, दुसऱ्या दिवशी उलट्या काढत बसू असं नको. त्यामुळं नाव आपल्याला जन्माला आल्यानंतर दिलं जातं. व्यावहारिक दृष्टिकोनातून साधू असो, संत असो, महंत असो, राजकारणी असो, व्यवहारी असो, घरगुती असो, महिला असो, पुरुष असो, जन्माला आल्यानंतर नरदेहाला एक विशिष्ट असं नाम प्राप्त होतं. माऊली म्हणतात, उपजलिया बालकासी नाव नाही ते पाशी, ठेविले नावेशी ओदे तौटी. जेव्हा बालक जन्माला येतो तेव्हा त्याच्याकडं नाव असतं का? आहे का एखाद्याच्या पाठीवर स्टॅम्प, याचं नाव हे, याचं नाव ते, त्याचं नाव ते, त्याचं नाव ते? नाही असं काही. जेव्हा नाव ठेवलं जातं आणि हळूहळू त्याला कळायला लागतं की हे नाव आपलंच आहे, तेव्हा तो ओ देत असतो, हे की नाही. नाव दिल्यानंतर तो आपल्याला प्रतिकार करतो. तर असं जे नाव आहे, आपल्याकडे जी प्रथा असते साखरपान वाटून नाव ठेवण्याची, पेढे वाटून नाव ठेवण्याची, असं होतं पूर्वीच्या काळी. का कलियुगाच्या हवेमध्ये, कलियुगाच्या वाऱ्यामध्ये, कलियुगाच्या प्रवाहामध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव साखरपान वाटून ठेवलं, गोड गोड खाऊ घातलं म्हणजे हा शेवटपर्यंत आपल्याशी गोड राहील. पण असं आतापर्यंत झालेलं नाही. आमच्या गुरुवर्य महाराज म्हणतात की बालक जन्माला आल्यानंतर चुकूनही पेढे वाटू नये, बिलकुल वाटू नये. पेढा वाटू नये. पेढा कधी वाटावं तुम्हाला सांगते, जेव्हा पोरग 20-22 वर्षाचं होईल, जेव्हा तुमचं नाव, तुमच्या घराण्याचं नाव किंवा तो माणूस म्हणून जगण्यास तुम्हाला योग्य दिसतोय ना, तेव्हा तुम्ही क्विंटलनी पेढे वाटा. किती वाटायचेत? क्विंटलाने वाटा. तुमच्याकडं वाटून वाटून तुम्ही थकले तर आम्हाला सांगा, आम्ही आमच्याकडे घेऊन जाऊ. पण तेव्हा पेढे वाटा. आता वाटा पेढे आणि नंतर ते विकते तर आपलेच वाढे काय कामाचे, है की नाही? असं म्हणून सांगण्यात येतं की नाव ठेवतानाही थोडा विचार करून ठेवला पाहिजे. पूर्वीच्या काळी तुम्हाला माझ्याहून सांगते, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, आमचे आजोबा श्री गुरु दत्तात्रेयाचे भक्त. बरोबर आहे. त्यामुळं मी अनुसया, आमचा काका दत्तात्रेय, अजून काय काय. पुढे प्रथा अशी बदलत गेली ना, निळकंठ महाराज, नावाचा अर्थ पोरांना माहीत नसतो, बापाला माहीत नसतो आणि माईला माहीत नसतो. खरे पाहता तुम्हाला सांगते, नाव ठेवता वेळेस हा आपल्या अभंगाच्या थोडासा बाजूचा विषय पण फार महत्त्वाचा आहे म्हणून इथे मांडण्याचा प्रयत्न आहे. नाव ठेवता वेळेस नावाचा विचार करून ठेवलं पाहिजे आणि नाव ठेवल्यानंतर सुद्धा त्या व्यक्तीने कमीत कमी त्याच्या नावासारखं वागलं पाहिजे. त्याने त्याच्या नावासारखा वागला ना, तेवढंही त्याच्या जीवनाचं सार्थक होण्यास भरपूर आहे. नाव काय ठेवलं? रामचंद्र, श्रीराम प्रभूंचे. नाही घेता आले सगळे गुण, एखादा तर गुण घ्यावा. तुम्हाला नामाचं महात्म्य सांगायचं असेल तर तुम्हाला सांगते, भगवंताचं नाम इतकं श्रेष्ठ आहे, इतकं श्रेष्ठ आहे, इतकं श्रेष्ठ आहे का भगवंताला स्वतःलाही माहिती नाही की स्वतःच्या नावाचं काय सामर्थ्य आहे. थोडंसं आपण एक दृष्टांत बघूयात. एकदा काय झालं, कौशल्या माता सगळ्यांना माहिती आहेत. कौशल्या माता, अंजनी माता कोणाच्या माता होत्या? बोलत चला, बोलल्यावर कळतं की तुम्ही झोपले नाहीत. अंजनी माता कोणाच्या माता होत्या? हनुमंताच्या माता. कौशल्या माता कोणाच्या माता होत्या? श्रीराम प्रभूंच्या माता. आणि लोपामुद्रा माता कोणाच्या पत्नी होत्या? अगस्त्य ऋषीच्या पत्नी होत्या. आणि एकदा असं झालं की या सर्व 3 महिला स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करत होत्या माऊली. आणि स्वयंपाक करत असताना प्रभू रामचंद्र, हनुमंतराय हॉलमध्ये पेपर वाचत बसले होते. असंच होतं का? असं होतं का?
नाही, तेव्हा त्या काळात असं नव्हतं. महिला एकत्र बसलेल्या होत्या आणि भगवंताची बैठक बसलेली असताना त्यांना थोडा थोडा आवाज येत होता. कारण काय ना, पहिल्या काळामध्ये स्वयंपाकघराच्या आणि भिंतीच्या मध्ये अशी गोल खिडकी ठेवल्या जायची, तर तिथून आवाज यायचा. आता स्वयंपाकघर कुठे आहे आणि पाहुण्यांची बसायची खोली कुठे आहे याचा ताळमेळ नसतो, बरोबर. ते बोलत असताना त्यांचं असं चाललं, कोणत्याही मायबापाला स्वतःच्या लेकराचं फार कौतुक असतं. कौशल्या माता सांगत होत्या, माझ्या श्रीरामाने एवढा मोठा पराक्रम केला, 7 समुद्रापलीकडे गेले, 7 समुद्रापलीकडून रावणाला मारलं, लंका संपुष्टात आणली आणि सीतेला घेऊन आले. माझ्या लेकरांनी किती मोठा पराक्रम केला. कोण म्हणलं असं? कौशल्या माता म्हणाल्या. बरं, हे ऐकून दुसरे शांत बसतील का? एखादी बाई म्हणली माझं पोरगं लय चांगलं, पण दुसरी जर सांगत असली ती चांगलं, हिचं नसलं तरी म्हणते बाई तुझं नाही माहिती, पण माझा बब्या नाही याच्यात लय हुशार आहे. तिलाही माहीत नसतं ते काय, पण माझा बब्या त्यात लय हुशार आहे. आपला महिला मंडळाचा स्वभाव आहे असा. आणि असं चालू असताना अंजनी माता म्हणतात, नाही हो, तुम्हाला एवढं काही करायची गरजच नसती पडली. श्रीराम प्रभूंनी एक आज्ञा केली असती, हनुमंता इथून उठा आणि जा सीता मातेला घेऊन या आणि रावणाला मारून टाका किंवा त्यांचा सर्व लंकेचा नाश करा. ते एका क्षणात केलं असतं, कारण माझ्या हनुमंताकडे शक्तीच तशी आहे की नाही. बरं, असं चालू असताना लोपामुद्रा माता शांत बसतील का? लोपामुद्रा माता म्हणतात, जववरी रे तववरी समुद्र करी गर्जना, जव अगस्ती ब्राह्मणा देखिले नाही बाप. जोपर्यंत माझ्या पती परमेश्वराला तो समुद्र बघत नाही ना, तोपर्यंत त्यांना किती उसळू द्या, किती डळमळू द्या, किती उड्या मारू द्या, माझ्या पती राजाला बघितलं रे बघितलं तर तो शांत होतो. कारण तुमच्या श्रीराम प्रभूंनी तेव्हा जरी सांगितलं असतं की अगस्ती महाराज जा समुद्र पिऊन घ्या, आणि आम्हाला मोठाची मोठा रस्ता झाला असता. कुठे जायला? लंकेला जायला. कारण समुद्र पिण्याचं सामर्थ्य कोणात होतं? ऋषी अगस्त्यमध्ये होतं. तर एका घोटात अख्खा समुद्र माझ्या पतिराजांनी पोटात घातला असता, असं कोण म्हटलं? लोपामुद्रा माता म्हणाल्या. आणि लोपामुद्रा मातेनी यांचं भाषण चालू असताना श्रीराम प्रभूच्या कानावर आलं आणि ते म्हणाले, हनुमंतराया आता तुम्हाला जावं लागतंय बरं का. कुठं? स्वयंपाकघरामध्ये. यांचा वाद कोर्टात जायच्या आधी तुम्ही निपटवा. काय ना, घरातलं भांडण घरात असलेलं बरं असतं. 4 चौघामध्ये गेलं का ते वाढल्याशिवाय राहत नाही. कोणी पण असू द्या माऊल्यांनो, पती असो किंवा शेजारीन असो किंवा सासू असो किंवा सून असो, जिथं झालं ना ते तिथंच मिटवायचं. एवढी तयारी ठेवायची, झालं का आजच मिटलं पाहिजे, उद्याला संपलं पाहिजे. जास्त सुरंग लावलं ना त्याला ते पार लांब नेतं. हनुमंतराय आज्ञेचं पालन केलं, मध्ये गेले आणि दर्शन घेतलं. कौशल्या मातेचं, अंजनी मातेचं, लोपामुद्रा मातेचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, लक्ष देऊन ऐका, मी गोष्ट सांगत नाहीये, दृष्टांत आहे, पण दृष्टांताच्या मागे जो सिद्धांत आहे ना तो तुमच्या आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. मध्ये गेले आणि सांगितलं, माता जेव्हा तुम्ही सांगताय ना का पुलाची बांधण्याची आवश्यकता नव्हती, तुम्हाला माहिती आहे जगाच्या पाठीवरचा 400 किलोमीटरचा समुद्री पूल फक्त आणि फक्त आतापर्यंत भारतात बांधला गेला. तो पहिला पूल आहे. कोणता पूल? भारतापासून ते श्रीलंकेपर्यंतचा समुद्री पूल. किती किलोमीटर आहे पोरं हो? 400 किलोमीटरचा. आणि हा समुद्री पूल जेव्हा बांधला गेला तेव्हा काय चालू होतं? रामायण चालू होतं, बरोबर आहे, सर्वांनी पाहिलेलंच असन. आणि जेव्हा मध्ये गेले मातेला वंदन केलं, सांगितलं, माता तुम्हाला माहिती आहे का जेव्हा तो पूल बांधण्याचं काम चालू होतं, जेव्हा सगळी इंजिनियर मंडळी आलेली होती, आर्किटेक्ट आलेला होता, तेव्हा काय झालं होतं? तेव्हा आम्ही दगड टाकत होतो. कुठे टाकत होतो? समुद्रामध्ये दगड टाकत होतो. दगड टाकला बुडाला, टाकला बुडाला, टाकला बुडाला, असं कितीतरी वेळा झालं. नंतर आम्हाला सांगितलं एक जणांनी की आमच्या वानर सेनेमध्ये 2 वानरांना अशी शक्ती आहे की त्यांनी काही पाण्यात टाकलं का ते तरंगतं. ती फार मोठी आख्यायिका आहे, ते आपल्याला बघायचं नाही, आपल्याला विषयाकडे जायचंय. दगड पाण्यात टाकला का तरंगतो, पण तो दगड कोणता लागतो? ज्याच्यावर राम असं नाव लिहिलं तो दगड. म्हणजे त्या दगडाने काय घातलेलं पाहिजे? राम नाम घातलेलं पाहिजे. राम नाम ज्या दगडाने धारण केलं तो दगड पाण्यात टाकला का तरंगतो. आणि आम्ही असे दगड पाण्यात टाकले. जेव्हा पसरता पसरता ही गोष्ट श्रीराम प्रभूंच्या कानावर गेली, श्रीराम प्रभूंना कळाली, श्रीराम प्रभू स्वतः आले, स्वतः एक दगड उचलला, पाण्यात टाकला. लक्षात द्या, शब्दाकडे लक्ष द्या. श्रीराम प्रभूंनी दगड घेतला आणि
टाकला. टाकला हा शब्द महत्वाचा आहे बरं का. भगवंतानी दगड टाकला, सोडला, आणि दगड सोडला. तो दगड कुठे गेला? समुद्राच्या तळाला गेला. तो दगड समुद्रामध्ये जाऊन बुडाला. कोणता दगड? जो भगवंतानी टाकला तो दगड. आणि तरला कोणता दगड? कोणता दगड तरला? ज्यांनी रामनाम धारण केलं, ज्यांनी रामनाम स्वतःवर घातलं, ज्यांनी रामनाम अंगीकृत केलं, तो दगड तरला. मग मला सांगा, भगवंताच्या नावाने जर दगड तरतात, नामस्मरणाने जर दगड तरतात, तर तुम्ही आम्ही तरणार नाही का? लक्षात घ्या, जो दगड नाम साधित आहे, नामधारित आहे, नाम घेतलेला आहे, तो दगड तरला. आणि जो भगवंतानी टाकला म्हणजे देवानी सोडला, देवाचा त्याचं काही संबंध नाही, असा दगड बुडाला. मी अल्पमतीहीन काय वर्णू तुमचे गुण, उदकी तारिले पाषाण हे महिमा. तारिले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. आतापर्यंत तरत आलेत आणि याच्यानंतरही तारत जाणार. तुम्हाला सांगते, जो रामायणामधला पूल होता ना, तो पूल म्हणजे तुमचं आमचं जीवन आहे. काय आहे? तुमचं आमचं जीवन आहे. जर तो समुद्र आहे, तो समुद्र तुमचा आमचा प्रपंच आहे, संसार आहे, किंवा जन्मापासून मृत्यूपर्यंत असलेला प्रवास आहे. आणि या प्रवासामध्ये किंवा या भवसागरामध्ये तुम्ही आम्ही जर नाम धारण केलं तर निश्चितच आपण पलीकडे जाणार आहोत. काय जानो तरले किती, काय जानो तरले किती किती, काय जानो तरले किती, काय जानो तरले किती. नावाईती या बसा, नावाईती या बसा. काय जानो करले किती, काय जानो करले किती, काय जानो तरले किती, काय जानो तरले किती. वा. काय जाणू तरिले किती, नाव आयती या बसा. नाव आयती या बसा. तुम्हाला सांगते, जीवनामध्ये किंवा जीवनाच्या प्रवासामध्ये जर तुम्ही आम्ही नामाची सांगड बांधली नाही ना, तर तुमच्या आमच्या जीवनाचं काहीही उपयोग नाही. नाहीतर जन्माला आला हेला आणि पाणी वाहून मेला, काहीही कामाचा नाही. तुम्हाला सांगते, नाम आपल्या जीवनामध्ये एवढं महत्त्वाचं आहे, एवढं महत्त्वाचं आहे, एवढं महत्त्वाचं आहे, कारण आपल्या जीवनाला या भवसागराला पार करण्यासाठी हे अगदी सोप्या पद्धतीने मदत करत आहे. म्हणून इथे तयाची चिंतने निरसेल संकट, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तयाच्या चिंतने तरल दुर्घट भाव सिंधू, तरल भरकट भाव सिंधू, तरल दुर्घट भाव सिंधू,
नामाच्या चिंतने निरसेल संकट. बरोबर आहे. भगवंताचं नामस्मरण जेव्हा तुमच्या आमच्या सोबत असेल, तुम्ही आम्ही धारण केलेलं असेल, तुम्ही आम्ही जपत असाल, तुम्ही आम्ही घेत असाल, तर निश्चितच हा भवसागर आपण पार करून जाणार आहोत. आपल्याला इथे महाराज सांगतात नामसंकीर्तन. कोणतं कीर्तन? नामाचं चिंतन. नाम घेणे साधन पै सोपे. या जीवनामध्ये तुम्ही आम्ही काय आहोत? साधक आहोत. आपण साधक आहोत आणि नाम हे काय आहे? साधन आहे. आणि सिद्ध काय करायचं आहे तुम्हा आम्हाला? भगवत प्राप्ती. भगवंत मिळायचं आहे. मोक्ष नाही बरं का, भगवंत पाहिजे. मोक्ष फार अलीकडची गोष्ट आहे. मोक्ष आपल्याला नको आहे. काय पाहिजे? भगवत प्राप्ती करायची आहे. या साधनाच्या माध्यमातून. कोणतं साधन? नाम संकीर्तन साधन पै सोपे. इथे बघा तुकाराम महाराज काय म्हणतात? नाम संकीर्तन. इतकं कळालं. हे साधन आहे. कशाचं? भगवत प्राप्तीचं साधन आहे. ज्या मार्गाने आपण जाणार आहोत ते साधन आहे. आणि हे साधन कसं आहे? सोपं आहे. तुम्हाला सांगते, फक्त नाम घेणं हेच साधन आहे का? नामाचं चिंतन करणं हेच भगवत प्राप्तीचं साधन आहे का? नाही. अजूनही साधन आहेत. कर्मकांड आहे, योगादी क्रिया आहेत, अजून काय यज्ञयाग आहेत, अजून बऱ्याचशा गोष्टी यामध्ये आहेत का ज्या आपल्याला भगवंतापर्यंत नेऊ शकता. भगवंताचं प्राप्ती आपल्याला या गोष्टी करून देऊ शकता. पण इथे तुकाराम महाराज म्हणतात साधन पै सोपे. थोडासा जर दुसऱ्या साधनांचा विचार केला, थोडासा जर आपण कर्मकांडाचा विचार केला. कर्मकांड कळतं का? कर्मकांड कळतं का? होम करणे, हवन करणे, पूजा करणे, अजून अनुष्ठान करणे, जप तप करणे. जप तप ही गोष्ट वेगळी आहे, तपे ही पण गोष्ट वेगळी आहे. पण कर्माच्या माध्यमातून, वेगवेगळ्या कर्मकांडाच्या माध्यमातून भगवंताची प्राप्ती करून घेणे हा सुद्धा एक भगवत प्राप्तीचा मार्ग आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात का हा मार्ग सोपा आहे का? नाही. कारण कर्माला होम जरी करायचा ना, माऊल्यांना तुम्हाला सांगते, साधा होम जरी करायचा, घेतले लाकडं आणि टाकलं तूप आणि असं नसतं बरं का. होमाचं खूप सूक्ष्म अशा गोष्टी असतात. होम करायचा असेल तर तुम्हाला तिथे आधी काय लागतात? ब्राह्मण किंवा जे कोणी उच्चार करणारे असतात, जे कोणी होम करणारे असतात, असे तुम्हाला वेदशास्त्र पारंगत असलेले पुरुष लागतात का ज्यांना वेदशास्त्राचा अभ्यास आहे, ज्यांचे शुद्ध विचार आहेत. त्याबरोबर यजमान जो असतो, जो होम हवन करतो, तोही तेवढा काय पाहिजे असतो? त्या होमाच्या क्षमतेचा असायला लागतो. काही होम फक्त क्षत्रियांनी करायचे असतात, काही हवन फक्त इतर लोकांनी करायचे असतात. तो आपला विषय नाही, पण या गोष्टी फार सूक्ष्म आहेत. आमच्या स्वरगुंज वारकरी यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.